पांडू काय रे आज आजचा दिवस नेमके काय? आज वट सावित्री पौर्णिमा म्हणून याला ओळखली जाते आणि बायकोनी नवऱ्यासाठी उपास ठेवावा लागतो असं या सणाचं महत्व आहे. वट सावित्री पौर्णिमा. पौर्णिमा असं त्याला म्हणजे या दिवशी सत्यवानाचे प्राण सावित्रीने पूर्ण मागून घेतले यमाकडनं परत मागून घेतले. बरोबर का ना? म्हणून तो त्याचा आठवण म्हणून आपण हा दिवस साजरा करतो. मग मला एक सांग, तुझं लग्न झालंय ना? झालं मग बरोबर ना? बायको संग झालं ना? म्हणजे नाही नाही बाई माणसा संग झालं भाऊ असं ना? मग बाबा तुझ्या बायकोने उपास धरला. अरे मग सकाळी पहाटे 4 वाजता पाया पडून गेली, नववारी साडी, नाकात नथ, एवढा आंबे, ते बाकीचे नैवेद्य, पुन्हा आली, पुन्हा पाया पडली खरं? सकाळी सकाळीच वाढाला सकाळीच वाटायचं वड पूजा करून येईल ती, वरून पूर्ण पाया पडली. अरे वा, एवढी भाग्यवान म्हणजे आपल्या हिंदू धर्माचा हा सगळ्यात महत्वाचा सण आहे. बरोबर सण बी आहे. मग मला एक सांग, बर तुझ्या बायकोने उपास धरला का? मग काय उपास धरला? मग खरं? सकाळी पहाटे 4 वाजता झाली तिने उपास कोणासाठी? माझ्यासाठी. का बरं? 7 जन्मी हाच पती मिळावा आणि हाच पती मिळावा याच्यासाठी तिथे उपवास झालेला आहे. पाहिलं का मंडळी? हा म्हणतो त्याच्या बायकोने उपास धरला का तर 7 जन्म हाच पती मिळावा म्हणून. मग मला एक सांग पांडू, हो तिने किती वर्ष उपास धरले तुझ्यासाठी? 36-32 वर्षाचा कालावधी असेल बा. आहे का नाही? मग मला एका प्रश्नाचं उत्तर देशील का बाबा? अरे तू तिच्यासाठी किती वेळा उपास धरला? अरे मग काय तिच्यासाठी एकदा उपास धरला नाही ना? कधी धरणार? मग आता एक काम कर, काय करू? तिने आज दिवसभर उपास धरणार, ती धरलेला बरोबर. संध्याकाळी सोडणार. बघ तिने संध्याकाळी सोडला बर का तो रात्रीची लगेच धरायला सकाळी सोडायचा.